आज सगळ्या धावपळीतनं शेवटी स्वामींचा आशीर्वाद मिळालाच. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्लॉग मध्ये. सकाळ सकाळी आवरून मस्त ब्लॅक कॉफी घेतली आणि गाडी काढून निघालो जिमला. आणि भावांनो, रोज सकाळ सकाळी ही ड्रायव्हिंग स्कूलवाली लई त्रास देतात, पुढे जाऊनच देत नाहीत. मग जिम मध्ये गेल्यावर बजरंगबलींचं दर्शन घेऊन वॉर्मअप सुरू केला. आजचा फोकस होता बॅक आणि ऍब्स वर. मग सुरुवातीला बॅक वर्कआउट केला, जरा हेवी सेट घ्यायचा ट्राय केला, जमलं थोडं थोडं. त्यानंतर लय दिवसात आज ऍब्स वर्कआउट केला, 2-3 व्हेरिएशन घेतले. नंतर 20 मिनिटं इनक्लाइन वॉकिंग केलं आणि वर्कआउट संपून निघालो घरी. जाताना स्वामींसाठी हार घेतला आणि डाएटसाठी अंडी घेऊन पोचलो घरात. नंतर फ्रेश होऊन मस्त ओट्स खाल्ले आणि आवरून निघालो आपल्या उद्योगाला. मग शॉपवर पोहोचून शटर ओपन केलं, नंतर सगळी साफसफाई करून घेतली आणि देवपूजा केली. थोड्या वेळानं गाडी काढून निघालो स्वामींच्या मठात. मठात पोचलो तर आज श्रावणातला पहिला गुरुवार असल्यामुळे लय गर्दी होती, म्हणून परत येऊ म्हणलं. तिथनं गेलो फुटक्या तल्यावर आणि आपल्या गणपती बाप्पांचं दर्शन घेतलं. तिथं भेटले आर्यन शेठ, माशांना खायला टाकत होते. आणि भावांनो, ह्या माणसाच्या रक्तातच समाजकार आहे. तिथनं निघालो शॉपवर. जाताना आपल्या ह्या भावाला राजवाड्यावर सोडलं. आज लय दिवसांना स्टँड कॉलेजच्या पोरांनी भरलेलं दिसलं. तिथनं गेलो कॅफे धीरामध्ये. तेवढ्यात आली 2 कोल्ड कॉफीची ऑर्डर. मग काय लगेच रेडी करून दिली आणि ऑर्डर पार्सल होती. झोमॅटोची पट्टी पण लावली. आणि मॅडमला आज मैत्रिणीनं बुके दिला होता, त्यामुळे मॅडम तर लय खुश होत्या. तो बुके काही खाली ठेवतच नव्हत्या. तिथनं पुन्हा आलो आपल्या शॉपवर. त्यानंतर आली कोल्ड कॉफीची ऑर्डर. मग काय ती पण लगेच रेडी करून दिली आणि दुपारी मस्त जेवण केलं. थोड्या वेळानं मॅडम आल्या सँडविच घेऊन. मग ते कस्टमरला देऊन मी आणि राजूवर निघालो त्याच्या मित्राला घरी सोडायला. आणि भाऊंना 4 भिंतीच्या रोडला पावसामुळे सगळी हिरवळच झाली. पण पाऊस पडल्यामुळे दुसरी हिरवळ गायब झाली. त्याचं आता काय करायचं तुम्हीच सांगा. तिथनं येताना गेलो आम्ही स्वामींच्या मठात. तेव्हा जरा बरं वाटलं आणि शेवटी एवढी धावपळ करून स्वामींचा आशीर्वाद मिळालाच. आजच्यासाठी एवढंच. व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या ह्या भावाला नक्की फॉलो करा आणि आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.